नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे निर्देशक भूमिती या नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या चॅप्टर मधील पहिला मुद्दा असणार आहे आपला टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इन प्लेन XY. म्हणजेच XY या प्रतलातील कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर शोधणे. आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक आपण मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचं सूत्र. त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 5.1 लाही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नवीन चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री अँड फर्स्ट कन्सेप्ट इज टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. आणि त्यामध्ये फर्स्ट केस असणार आहे इफ दिस टू पॉइंट्स लाय ऑन द सेम ॲक्सिस. म्हणजे ते जर एकाच ॲक्सिसवरती असतील तर त्यांच्यामधील अंतर कसं शोधायचं. दिस इज अ XY प्लेन ऑर कार्टेशियन प्लेन. हे एक प्रतल आहे. या प्रतलामध्ये सुरुवातीला आपण एक्स या ॲक्सिसवरती आपण दोन बिंदू घेऊयात ज्यांचे कोऑर्डिनेट असणार आहेत. ए चे कोऑर्डिनेट x10 आणि बी चे कोऑर्डिनेट x20. एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचे y निर्देशक 0 असतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणून y निर्देशक या ठिकाणी 0 घेतलेले आहेत. आता पहा, ए आणि बी हे बिंदू एक्स अक्षावरती अशा रीतीने आहेत की त्यांच्यामधील x2 हा जो निर्देशक आहे तो x1 पेक्षा मोठा आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर points A x10 and B x20 are on x-axis such that x2 is greater than x1. आता विद्यार्थी मित्रांनो, आता 9वी मध्ये आपण दोन बिंदूंमधील अंतर शोधलेलं आहे. संख्या रेषेवर असलेले बिंदू जे आहेत त्या दोन बिंदूंमधील आपण डिस्टन्स शोधण्याचा सराव पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. त्यावेळी आपण दोन बिंदूंमधील अंतर शोधताना त्यांच्या निर्देशकांमधील फरक शोधला होता. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपण वजा केला होता. याही ठिकाणी आपण तेच करतोय. एक्स ॲक्सिस इज अ नंबर लाईन. मग त्यावरील ए आणि बी या दोन बिंदूंमध्ये अंतर शोधण्यासाठी आपल्याला त्यांच्या निर्देशकांमधील फरक शोधायचा आहे. वाय निर्देशक सेम असल्यामुळे त्यांचा आपण विचार करणार नाहीत. एक्स निर्देशकांचा विचार करतोय. x2 वजा x1. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू x2 मायनस x1. नाव इफ द पॉइंट्स lie on the y-axis, suppose point P and point Q having coordinates 0, y1 and 0, y2 respectively lie on the y-axis, then and such that y2 is greater than y1, then what is the distance between point P and Q? आता ही सुद्धा एक नंबर लाईन आहे. याचे y ॲक्सिसवरील सर्व बिंदूंचे x निर्देशक 0 असतात म्हणून त्यांचा आपण विचार करणार नाही आहोत. मग P आणि Q या दोन बिंदूंमधील अंतर शोधण्यासाठी आपल्याला मोठा निर्देशक y2 मधून y1 हा सबट्रॅक्ट करावा लागेल. Therefore, distance between point PQ is equal to y2 minus y1. हे आपण आता 9वी मधलं वापरलेलं आहे. सिंपल आहे. परंतु जर आता हे दिलेले दोन बिंदू जे आहेत ते जर त्या ॲक्सिसवरती नसतील तर सेकंड केस आपण पाहतो आहोत. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस पॉइंट्स इज पॅरलल टू एनी ॲक्सिस. म्हणजे जर दोन बिंदू अशा रीतीने असतील, ते अक्षांवरती नाहीत परंतु त्यांना जोडणारा रेषाखंड हा एकतर एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, तर अशा वेळी आपल्याला त्या दोन बिंदूंमधील अंतर कसं शोधता येईल. तर आपण या ठिकाणी एक जोडी घेऊयात पॉईंटची. सपोज पॉईंट सी अँड पॉईंट डी यांचे कोऑर्डिनेट जे आहे यांच्यामधील आपल्याला डिस्टन्स शोधायचा आहे. कोऑर्डिनेटचा आपण नंतर विचार करूयात. यांच्यामधील अंतर शोधायचं आहे आणि CD हा जो सेगमेंट आहे तो सेगमेंट एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. आता या लाईनवरील CD या लाईनवरील प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट हा सेम असणार आहे कारण इट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. मग AC जर आपण जोडला तर AC हा सेगमेंट हा y ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणून y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या रेषावरील किंवा रेषाखंडावरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक हा सेम असणार आहे, म्हणून A चा आणि C चा x निर्देशक सेम आहे. या ठिकाणी D चा आणि B चा x निर्देशक सेम आहे. हे आपण 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. आता हे दोन सेगमेंट जोडल्यामुळे या ठिकाणी एक रेक्टँगल आयत तयार झाला. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. मग जर AB मधील डिस्टन्स x2 मायनस x1 असेल तर CD मधील डिस्टन्स सुद्धा x2 मायनस x1 असणार आहे. इथं आपण असं लिहूयात, सेगमेंट CD इज पॅरलल टू x ॲक्सिस, देअरफॉर distance CD is equal to x2 minus x1 because opposite sides of rectangle are congruent. हा आपण गुणधर्म या ठिकाणी वापरलेला आहे. त्यानंतर
जर समजा दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड वाय ॲक्सिसला पॅरल असेल तर या ठिकाणी दोन बिंदू आपण घेतलेले आहेत आर आणि एस, यांना जोडणारा हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट वाय ॲक्सिसला पॅरल आहे. मग वाय ॲक्सिसला पॅरल असणाऱ्या रेषाखंडावरील किंवा रेषेवरील सर्व बिंदूंचे एक्स निर्देशक सेम असतात म्हणून आपण यांना एक्स एक्सने दर्शवलेलं आहे. मात्र वाय निर्देशक जे आहेत ते वेगवेगळे आहेत. आता जर आपण क्यू आर जोडला तर क्यू आर हा सेगमेंट एक्स ॲक्सिसला पॅरल आहे म्हणून यांचे वाय कोऑर्डिनेट सेम आहेत y2 y2. आणि जर पी एस जोडला तर त्यांचे वाय कोऑर्डिनेट हे सेम असतील कारण तो पॅरल आहे एक्स ॲक्सिसला. मग जर आता आपल्याला आर एस मधील डिस्टन्स शोधायचं असेल तर ते डिस्टन्स हे पी क्यू इतकं असेल कारण दिस इज अ रेक्टँगल. मग पी क्यू मधील डिस्टन्स आता आपण शोधले y2 मायनस y1. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन आर एस इज ऑल्सो y2 मायनस y1 कारण या दोघांचे वाय कोऑर्डिनेट सेम आहेत. देअरफॉर डिस्टन्स इथं आपण असं म्हणूयात सेगमेंट आर एस इज पॅरल टू वाय ॲक्सिस. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन आर अँड एस इट इज y2 मायनस y1. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात इयत्ता 9वी मधील किंवा इयत्ता 10वी मधील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला ह्या कन्सेप्ट वापरायच्या नाही आहेत, पण ही कन्सेप्ट वापरून आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. म्हणून नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिस्टन्स फॉर्म्युला. या ठिकाणी आपण एक कार्टेशियन प्रतल घेतलेला आहे, एक्स वाय प्रतल घेतलेला आहे. इट इज एक्स वाय प्लेन. यामध्ये आपण दोन पॉईंट घेऊयात. पॉईंट ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1 y1 अँड पॉईंट बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x2 y2. आता पहा, हे पॉईंट्स एक्स ॲक्सिस वरती नाहीत, वाय ॲक्सिस वरती नाहीत. यांना जोडणारा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट जो आहे तो कुठल्याही ॲक्सिसला पॅरलल नाही आहे. मग अशा केसमध्ये या ए बी बिंदूंमधील अंतर आपल्याला कसं शोधायचं आहे, तर त्यासाठी आपण या आकृतीमध्ये काही कन्स्ट्रक्शन करणार आहोत. इन द फिगर ए x1 y1 and b x2 y2 are any two points in a plane xy. Now draw segment AC parallel to x axis and segment BC parallel to y axis. म्हणजे A बिंदूतून AC हा एक सेगमेंट रेषाखंड आपण x ॲक्सिसला तर BC हा सेगमेंट y ॲक्सिसला पॅरलल काढणार आहोत. मग त्या ठिकाणी C हा जो पॉईंट येईल त्याचे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी घेतलेत, हे आपण समजावून घेऊयात. कोऑर्डिनेट ही जी लाईन आहे, सेगमेंट आहे, ही पॅरलल आहे वाय ॲक्सिसला म्हणून याचे यावरील प्रत्येक बिंदूचा एक्स कोऑर्डिनेट सेम असेल म्हणून बीचा आणि सीचा एक्स कोऑर्डिनेट हा सेम आहे x2 x2. आणि AC ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल एक्स ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे याच्यावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक सेम आहे y1 y1 म्हणून A आणि C चे y1 y1 हे निर्देशक सेम आलेले आहेत. तर या ठिकाणी आता C चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत. आता मगाशी जी आपण कन्सेप्ट वापरलेली आहे, AC मधील डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्यांच्या एक्स कोऑर्डिनेटचं सबट्रॅक्शन आपल्याला करावं लागेल. दॅट मीन्स डिस्टन्स AC is equal to x2 minus x1 because AC segment AC is parallel to x axis. That means distance AC is x2 minus x1. Similarly, segment BC is parallel to y axis. Therefore, distance between point B and C it is equal to y2 minus y1. मग आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल फॉर्म करणाऱ्या साइड्स ज्या आहेत त्यांची लेंथ आपल्याला माहिती झाली. AC is equal to x2 minus x1 and BC is equal to y2 minus y1. According to Pythagoras theorem, in a right angle triangle ABC, we can write square of hypotenuse. That means AB square is equal to AC square plus BC square. Now put the values of AC and BC. That means x2 minus x1 and y2 minus y1. We get AB square is equal to x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. Now, if we want to find out the distance or length of segment AB, we have to take a square root. That means AB is equal to square root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे याला म्हटलं जातं डिस्टन्स फॉर्म्युला. यामध्ये हे जे ब्रॅकेट आहेत यांच्या पोझिशन्स इंटरचेंज केल्या तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे ते आधी लिहिलं आणि हे ब्रॅकेट नंतर लिहिलं तरी चालू शकेल. डिस्टन्स फॉर्म्युला मी पुन्हा एकदा सांगतो. डिस्टन्स बिटवीन पॉइंट AB और लेंथ AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर. मग x2 x1 y2 y1 हे काय आहेत, तर x1 आणि y1 हे A या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत आणि x2 आणि y2 हे B या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत, हे लक्षात ठेवा. आपण
या फॉर्म्युल्यावरती आधारित प्रॅक्टिस सेट 5.1 ला सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचं सूत्रच वापरायचं आहे. म्हणजे भरपूर आपला याचा सराव होणार आहे. याचं ॲप्लिकेशन आपल्याला करता येणं गरजेचं आहे. नाव प्रॅक्टिस सेट 5.1 and first question is find the distance between each of the following pairs of the points. First pair is A -5 7 Q -1 3. आता पहा या ठिकाणी P चे निर्देशक ऋण 5 आणि 7 आहेत. P चे निर्देशक आपण x1 आणि y1 मानूयात. म्हणजे x1 ची किंमत असणार आहे -5, y1 असणार आहे 7, x2 असणार आहे -1, y2 असणार आहे 3. Therefore we consider coordinate of point P x1 y1 is equal to -5 7. That means x1 is -5, y1 is 7. Similarly, coordinates of point Q is equal to x2 y2 is equal to -1 3. That means x2 is -1, y2 is 3. आता यामध्ये आपण डिस्टन्स अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला वी कॅन राईट PQ is equal to or distance PQ is equal to square root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. आता या ठिकाणी आपण x2 x1 y2 y1 च्या व्हॅल्यूज पुट डाउन करूयात. x2 is -1, x1 is -5. That means under root -1 minus -5 whole square plus y2 is 3 and y1 is 7. That means 3 minus 7 whole square. आता या ठिकाणी आपण गोल ब्रॅकेट काही यूज केलेले ते आपण काढून टाकूयात. ब्रॅकेट काढून टाकताना जर त्याच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असेल तर आतील पदाचं चिन्ह बदलत नाही. मात्र निगेटिव्ह साइन जर बाहेर असेल तर आतील टर्मचं साइन चेंज करायचं असतं. म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह आणि ॲज इट इज या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5 होल स्क्वेअर प्लस या दोघांचे साइन डिफरंट असल्यामुळे सबट्रॅक्शन -4 होल स्क्वेअर. आता याही ठिकाणी दोघांचं साइन डिफरंट असल्यामुळे यांचं सबट्रॅक्शन +4 प्लस हे -4 होल स्क्वेअर याचाही स्क्वेअर. संख्या पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह त्यांचे स्क्वेअर हे पॉझिटिव्ह असतात. दॅट मीन्स 4 स्क्वेअर इज 16, -4 स्क्वेअर इज ऑल्सो 16. 16 plus 16 it is 32. That means we can write 32 as a 16 into 2 and square of 16 is 4 under root 2. That means distance between point A and B it is 4 square root 2. सिंपल आहे. फक्त x1 y1 आणि x2 y2 यांच्या व्हॅल्यू आपण काळजीपूर्वक डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे अंतराच्या सूत्रामध्ये ठेवल्या तर हे उदाहरणं जे आहेत ते अतिशय सोपी आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट पेअर R 0 -3 S 0 5/2. आता यामध्ये मी मुद्दाम हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. यामध्ये x कॉर्डिनेट 0 दिसत आहेत तर एका पॉईंटचा y कॉर्डिनेट जो आहे तो 5/2 म्हणजे फ्रॅक्शन आहे. अगेन सिमिलरली वी कॅन राईट coordinates of point R x1 y1 is equal to 0 -3. That means value of x1 is 0, y1 is -3. Similarly, coordinates of point S is equal to x2 y2 is equal to 0 and 5/2. That means x2 is 0 and y2 is 5/2. Again, by using distance formula, we can write distance RS is equal to square root x2 minus x1 square plus y2 minus y1 whole square. Now put the values of all these variables. We can get square root 0 minus 0 x2 is 0 x1 is 0 whole square plus y2 is 5/2 minus y1 is -3 whole square. या ठिकाणी 0 minus 0 0 येणार आहे 0 स्क्वेअर प्लस 5/2 या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3/2. 0चा स्क्वेअर 0च असणार आहे. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 5 × 1 5 प्लस 2 × 3 6/2 × 1 दॅट मीन्स 2 होल स्क्वेअर. 0 कुठल्याही संख्येमध्ये ऍड करा उत्तर आपल्याला ती संख्या मिळेल. मग 0 या ठिकाणी लिहिलं नाही तरी चालेल. या दोघांची ॲडिशन जी आहे ती 11/2 होल स्क्वेअर. या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे. या ठिकाणी इंडेक्स जो आहे तो 2 आहे. ऑर्डर आणि इंडेक्स 2 सेम झाल्यामुळे आपला हा जो रॅडिकंड आहे तो बाहेर येईल. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन R अँड S इट इज 11/2 युनिट. आता या क्वेश्चनमध्ये एकूण 6 पेअर्स दिलेल्या आहेत पॉईंटच्या. त्यातील मी 2 घेतलेल्या आहेत. सरावासाठी तुम्हाला घरी 4 ठेवलेले आहेत. सराव करा. बाकीच्या एकदम सोप्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल आता 9वी मध्ये आपण दिलेले बिंदू कोलिनियर आहेत की नॉन कोलिनियर आहेत, एकरेषीय आहेत की नैकरेषीय आहेत हे पडताळलेलं होतं. बिटवीननेस ही संकल्पना आपण आता 9वीला अभ्यासलेली आहे. त्यावेळीची जी संकल्पना आपण वापरलेली आहे तीच संकल्पना या ठिकाणी आपण वापरतो आहोत. 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे पडताळायचं असेल तर त्या 3ही बिंदूंच्या वेगवेगळ्या 3 जोड्यांमधील अंतर शोधा.
मोठं अंतर हे दोन लहान अंतरांच्या बेरजी इतकं असेल तर त्यांच्यामध्ये बिटवीननेस असतं, म्हणजे ते कोलिनियर असतात. मग तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. या ठिकाणी पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेले पहा, A1 -3, B2 -5, C -4 7 यांच्यामधील तीन वेगवेगळ्या जोड्यांमधील आपण अंतर शोधून घेऊयात. पहिल्यांदा आपण AB मधील अंतर शोधूयात. A is 1 -3, coordinates of B is 2 -5. That means x1 is 1, y1 is -3, x2 is 2 and y2 is -5. Now by using distance formula, distance AB is equal to square root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. Put the values of all coordinates in this formula. We get square root 2 minus 1 whole square plus -5 minus -3 whole square. यांच्या फक्त व्हॅल्यू आपण पुट केलेला x2 minus x1, that means 2 minus 1 and here -5 minus -3. आता या ठिकाणी ब्रॅकेट काढून टाकूयात. 2 minus 1 whole square as it is, -5 as it is, -3 whole square. या ठिकाणी दोघांचे साइन डिफरंट असल्यामुळे त्यांचे सबट्रॅक्शन 1 स्क्वेअर, यांचाही सबट्रॅक्शन येईल -2 होल स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर येईल 1, -2 चा स्क्वेअर 4 आणि या दोघांचं ॲडिशन येणार आहे 5. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन AB इज square root 5. इट इज इक्वेशन नंबर 1. सिमिलरली फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन BC. नाउ coordinates of point B 2 -5, coordinates of point C -4 7. Therefore x1 is 2, y1 is 5 -5, x2 is -4, y2 is positive 7. Again distance formula, put these values in this formula. We get -4 minus 2 whole square plus 7 minus -5 whole square. ब्रॅकेट काढून टाका. अंडर रूट -4 minus 2 whole square plus 7 -, positive 5 whole square. या दोघांचे साइन सेम असल्यामुळे त्यांचे ॲडिशन -6 whole square plus या दोघांचे ॲडिशन 12 square. Square of -6 is positive 36 and square of 12 is 144. दोघांचे ॲडिशन square root 180. 180 can be written as 36 into 5 and square root of 36 is 6. Therefore we can write distance between BC is 6 into square root 5. It is equation number 2. Now find the distance between points A and C. Take these points A 1 -3, C -4 7. x1 is 1, y1 is -3, x2 is 4, y2 is 7. Now again distance formula, square root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. Put the values of coordinates. We get under root -4 minus 1 plus 7 minus -3. या दोन कोऑर्डिनेट्सचं आपण सबट्रॅक्शन या ठिकाणी करतोय. ब्रॅकेट काढून टाका, राउंड ब्रॅकेट. -4 minus 1 whole square plus 7 -, positive 3 whole square. त्यानंतर या दोघांचं ॲडिशन होईल, साइन सेम असल्यामुळे -5 whole square plus या दोघांचे ॲडिशन 10 square. Square of -5 it is 25 positive and square of 10 is 100. Addition of these two numbers is 125 and 125 can be written as 25 into 5 and square root of 25 is 5. Therefore distance between point B and C it is 5 and square root 5 into square root 5. It is equation number 3. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपले एक्झाम्पल संपलेलं नाही. आपण तीन वेगवेगळ्या जोड्यांमधील अंतर शोधलेली आहेत. आता हे अंतर आपल्याला लागणार आहेत. बाकीचं मी इरेज करून टाकतो. ही अंतर मी या ठिकाणी वरती घेतो. हे तीन अंतर आपल्याला लागत आहेत ती आपण इक्वेशन नंबर 1, 2 आणि 3 या ठिकाणी घेतलेलं आहे. आता बायामध्ये सर्वात मोठं डिस्टन्स कोणतं आहे तर BC आहे. हे आपल्याला दिसतं आहे 6 square root 5. हे आपण बाजूला ठेवूयात. हे दोन स्मॉलेस्ट जे डिस्टन्स आहेत त्यांचे आपण ॲडिशन करूयात. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 3 वी कॅन राईट. म्हणजे इथं आपल्याला दोन लहान अंतरांचीच बेरीज करायची हे लक्षात ठेवा. डिस्टन्स AB plus distance BC, that means square root 5 plus 5 square root 5 and addition of these two numbers is 6 square root 5. It is equation number 4. आता या दोन लहान अंतरांच्या बेरीज जी आहे ती 6 square root 5 आलेली आहे आणि मोठं अंतर जे आहे ते पण 6 square root 5 आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 2 and from equation 4 we can say that distance BC is equal to distance AB plus distance BC. म्हणजे या जोड्यांच्या या पॉइंटच्या बाबतीमध्ये मोठ्या अंतराची बेरीज ही दोन लहान अंतरांच्या बेरजी इतकी आलेली आहे.
म्हणजेच हे 3 पॉइंटमध्ये बिटवीननेस आहे, हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत. देअरफॉर वी कॅन राईट पॉइंट ए, बी अँड सी, दिस पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स. हे एकरेषीय बिंदू आहेत. दिस इज आवर फायनल आन्सर. आणखी एक एक्झाम्पल यामध्ये आपण पाहूयात. नेक्स्ट R03D21S3-1. पुन्हा इथे आपण 3 बिंदूंमधील अंतर, 3 जोड्यांमधील अंतर शोधणार आहोत. पहिली जोडी आपण घेऊयात R आणि D. सोल्युशन R03D21. x1 is 0, y1 is 3, x2 is 2, y1 is 1. Again distance formula is square root x2 minus x1 plus y2 minus y1. x2 is 2 minus x1 0 plus 1 minus 3, 1 minus 3. या दोघांचं सबट्रॅक्शन 2 येईल, या दोघांचं सबट्रॅक्शन निगेटिव्ह 2 येईल. 2 स्क्वेअर प्लस निगेटिव्ह 2 स्क्वेअर, दॅट मीन्स 2 स्क्वेअर इज 4, निगेटिव्ह 2 स्क्वेअर इज 4. Again addition of these two numbers is 8. 8 can be written as 4 into 2, that means square root of 4 is 2 and under root 2 as it is. Therefore distance between RD is 2 square root 2. It is equation number 1. आता याचा सराव जास्त आपला होणार आहे. नेक्स्ट पेअर आपण घेणार DS. x1 is 2, y1 is 1, x1 2, y1 1, x2 3, y2 negative 1. अगेन डिस्टन्स फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरतो. डिस्टन्स DS इज इक्वल टू स्क्वेअर रूट x2 minus x1 होल स्क्वेअर प्लस y2 minus y1 होल स्क्वेअर. पुट दिस व्हॅल्यूज 3 minus 2 होल स्क्वेअर प्लस निगेटिव्ह 1 minus 1 होल स्क्वेअर. या दोघांचं सबट्रॅक्शन इथं आपण ब्रॅकेट काढून टाकूयात. ब्रॅकेट काढल्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह साईन असंच राहील, कारण याच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन होतं. 3 minus 2 इट इज 1 अँड 1 minus 1, निगेटिव्ह 1 minus निगेटिव्ह 1, दॅट मीन्स निगेटिव्ह 1 minus 1, दॅट मीन्स निगेटिव्ह 2. या दोघांचे साईन सेम असल्यामुळे ॲडिशन. कुठलीही ऋण संख्या जरी असेल तर त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. 1चा स्क्वेअर 1 आणि 4चा ऋण 2चा वर्ग हा पॉझिटिव्ह 4. या दोघांची ॲडिशन स्क्वेअर रूट 5. इट इज इक्वेशन नंबर 2. नाउ फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन R and S. x1 is 0, y1 is 3, x2 is 3, y2 is negative 1. Now again distance formula, put these values. 3 minus 1 whole squared plus, या ठिकाणी हा स्क्वेअर्ड असावा, चुकीने त्या ठिकाणी तो खाली आलेला आहे. या ठिकाणी आपण तो त्याचा इंडेक्स करून घेऊयात. ओके. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट केलेले आहेत. इथे पहा, हा निगेटिव्ह 1 जो आहे तो निगेटिव्ह येण्याचं ब्रॅकेट आपल्याला काढून टाकावं लागेल. ते ब्रॅकेटही आपलं थोडंसं पुढे गेलेलं आहे, ते आपण लगेच चेंज करून घेऊयात. या ठिकाणी ते ब्रॅकेट आहे आणि ते ब्रॅकेट लगेच आपण काढूनही टाकूयात. ब्रॅकेट काढून टाकताना ब्रॅकेटच्या बाहेर जर पॉझिटिव्ह साईन असेल तर आतील पदाचं चिन्ह बदलत नाही. या ठिकाणी आपण ते ब्रॅकेट काढून टाकले. या दोघांचं सबट्रॅक्शन 3 आलं. या दोघांची ॲडिशन होईल ती निगेटिव्ह 4 असेल. स्क्वेअर ऑफ 3 इज 9 अँड स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह 4 इज 16. दोघांचं ॲडिशन 25 आणि 25चं स्क्वेअर रूट निघतंय ते असणार आहे 5. दॅट मीन्स डिस्टन्स RS इज 5. आता आधीच्या एक्झाम्पलप्रमाणे आपण तीनही पेअरमधल्या डिस्टन्स जे आहे पॉईंटच्या पेअरमधले ते डिस्टन्स आपण शोधलेलं आहे. हे तीनही इक्वेशन्स आपल्याला लागणार आहेत, ते आपण वरती घेऊयात आणि बाकीचे सगळे इरेज करून टाकूयात. परीक्षेमध्ये तुम्हाला इरेज करता येणार नाही, याला गुण असतात. आपल्याला स्क्रीनवरती जागा नसल्यामुळे मी ते काढून टाकतोय. हे तीनही इक्वेशन मी वरती घेतले. आता सर्वात मोठं डिस्टन्स कोणतं आहे तर या ठिकाणी थोडंसं कंपॅरिझन करावं लागेल. तर हे सर्वात मोठं डिस्टन्स असणार आहे, कारण स्क्वेअर रूट 5 हे 2 पेक्षा थोडंसं मोठं असेल आणि हे सुद्धा स्क्वेअर रूट 2 ची व्हॅल्यू आणि यांचं प्रोडक्ट जर केला तर तो 5 पेक्षा कमी असणार आहे. म्हणून हे बिगेस्ट अंतर आहे ते आपण बाजूला ठेवूयात आणि 1 आणि 2 हे स्मॉलेस्ट डिस्टन्स जे आहे त्यांचे ॲडिशन करूयात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट डिस्टन्स RD प्लस डिस्टन्स DS इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट 2 प्लस स्क्वेअर रूट 5. आता ह्या दोन लाईक टर्म्स किंवा लाईक नंबर्स नसल्यामुळे या सर्टची आपल्याला ॲडिशन करता येणार नाही, म्हणून याला आपण समीकरण नंबर 4 म्हणूयात. दिस इज द सम ऑफ स्मॉलेस्ट डिस्टन्सेस. आता हे जे डिस्टन्स आहे ते बिगेस्ट डिस्टन्स मोठ्या अंतर इतकं आलंय का तर हे आलेलं दिसत नाही. म्हणजे दोन लहान अंतरांची बेरीज ही मोठ्या अंतरा इतकी नाही आहे, म्हणून आपण समीकरण नंबर 3 आणि 4 वरून असं म्हणूयात. फ्रॉम इक्वेशन 3 and 4 वी कॅन से दॅट डिस्टन्स RD प्लस डिस्टन्स DS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RS. म्हणजे मोठं अंतर हे दोन लहान अंतरांच्या बेरजे इतकं नाही, म्हणून
हे जे 3 पॉइंट आहेत या 3 पॉइंटमध्ये बिटवीननेस नाही, म्हणजे हे 3 पॉइंट्स कोलिनियर नाहीत. These 3 points are not collinear, that means these are non-collinear points. Therefore we can say that points R, D and S are non-collinear points. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण अंतरासूत्र वापरतोय आणि काही बेसिक कन्सेप्ट ज्या आपण 9वी मध्ये अभ्यासलेल्या आहेत त्या आपण वापरतो आहोत. यामध्ये या क्वेश्चनमध्ये आणखी 2 एक्झाम्पल्स आहेत, तीही तुम्ही घरी सोडवा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, तुमच्या शंकांचं समाधान नक्की केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम -3, 4 अँड B1 -4. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्स अक्षावरील असा बिंदू शोधायचा आहे की जो A -3, 4 आणि B 1 -4 यांच्यापासून समदूर असेल, इक्विडिस्टन्स वरती असेल. आता तो बिंदू एक्स अक्षावरती आहे, याचा अर्थ त्याचा y निर्देशक हा 0 असणार आहे आणि मग त्याचा x निर्देशक जो आहे तो x निर्देशक आपण x गृहीत धरणार आहोत, मग x1 गृहीत धरणार आहोत. मग आपण असं करूया, let us assume that point P x1 0 on x axis is at equidistance from points A -3, 4 and B 1, 4 -4. म्हणजे P x1 0 हा x अक्षावरील असा बिंदू आपण गृहीत धरलेला आहे की तो A आणि B या 2 बिंदूंपासून समदूर आहे. याचा अर्थ असा आहे की AP किंवा PA हे जे अंतर आहे ते PB या अंतर इतकं असेल. PA = PB. मग जर आपण याचा स्क्वेअर केला तर PA² = PB². Again, by using distance formula, PA = distance between PA = square root x2 - x1 whole square plus y2 - y1 whole square. त्या ठिकाणी स्क्वेअर रूट होतं, पण त्याचा स्क्वेअर केल्यामुळे त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला मधला स्क्वेअर निघून जाईल आणि या ठिकाणी मग स्क्वेअर मधला जो रॅडिकंड आहे तो बाहेर येईल. x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. दोन्ही ठिकाणी आपण तेच केलं. आता PA हे जे डिस्टन्स आहे, आपण P आणि A हे जर 2 पॉइंट गृहीत धरले तर याचा हा x2 गृहीत धरूयात आणि हा x1 गृहीत धरूयात. मग x2 - x1 दॅट मीन्स याला आपण x असं गृहीत धरणार आहोत. चुकून त्या ठिकाणी x1 असं झालेलं आहे, या ठिकाणी आपण x असं गृहीत धरूयात. म्हणजे P हा जो बिंदू आहे त्याचा x निर्देशक हा आपण x च गृहीत धरलेला आहे. मग x - 3 PA मधलं डिस्टन्स आपण शोधतो, x - -3 होल स्क्वेअर प्लस 0 - 4 होल स्क्वेअर. आता पहा, PB मधलं डिस्टन्स शोधायचं असेल तर x - 1 होल स्क्वेअर प्लस 0 - -4 होल स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी बऱ्याच स्टेप आपण टाळलेल्या आहेत, त्यांना परीक्षेला आपल्याला गुणही असणार नाहीत, हे फक्त काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी हे जे गोल ब्रॅकेट आहेत ते गोल ब्रॅकेट आपण काढून टाकूयात. नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली x + 3 होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी सबट्रॅक्शन जे आहे ते सबट्रॅक्शन -4 दिसायला पाहिजे, ते चुकून त्या ठिकाणी +4 झालेलं आहे, पण ते लगेच -4 करून घेऊयात. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह त्याचा स्क्वेअर करताना फरक पडणार नाही विशेष, कारण दोघांचाही जो स्क्वेअर आहे तो पॉझिटिव्ह येणार आहे. मग या ठिकाणी -4 झालेला आहे. त्यानंतर x - 1 ॲज इट इज 0 -, प्लस 4 होल स्क्वेअर. आता इथे पहा, आपण स्क्वेअर करून घेऊयात. A + B होल स्क्वेअर आणि A - B होल स्क्वेअर 7वी मध्ये एक्सपान्शन फॉर्म्युला आपण यूज केलेले आहेत. स्क्वेअर ऑफ x² प्लस प्रोडक्ट ऑफ ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म दॅट मीन्स 6x प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म 9 प्लस स्क्वेअर ऑफ -4 इट इज +16. इथं स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म x², दोघांच्या गुणाकारात दुप्पट, हे निगेटिव्ह असेल -2x प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म इट इज 1. या दोघांचे ऍडिशन 4 आणि त्याचा स्क्वेअर 16 असणार आहे. आता या ठिकाणी पहा काय काय कॅन्सल होईल. x² दोन्ही 2 साईडला आहेत, ट्रान्सफर केल्यानंतर एकाचं साइन चेंज होऊन ते कॅन्सल होतील निगेटिव्ह होऊन. 16 सुद्धा कॅन्सल होतील. इकडे शिल्लक राहील 6x प्लस 9 आणि इकडे शिल्लक राहील -2x प्लस 1. -2x आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करूयात, ते पॉझिटिव्ह होतील आणि हा +9 इकडे आल्यानंतर -9 होईल, हा 1 ॲज इट इज. या दोघांची ऍडिशन 8x, या दोघांचं सबट्रॅक्शन -8. x = 8/8. इथे आपण 8 ट्रान्सफर केला, दॅट मीन्स x = -1 अँड x इज द x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P.
and y coordinate of point P is 0. That means coordinate of point P are -1 and 0. This point is at equidistance from points A and B and which lie on the x-axis. Therefore, answer is the coordinates of point on x-axis which is equidistance from points A and B are -1 and 0. फक्त या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक समजावून घ्या. इथे आपण 1-2 स्टेप काढलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची लेंथ थोडीशी मोठी होईल कारण हा प्रॅक्टिस सेट मोठा आहे. म्हणून उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर आत्तापर्यंतचा जे झालेला व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक अभ्यासा. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युलाचं ॲप्लिकेशन करता येणं गरजेचं आहे. ते एकदा करता आलं की हा चॅप्टर अतिशय सोपा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास हा व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.